Hello dear students, today we are going to discuss very important part from this chapter, and that is mirror formula and formula to calculate magnification. हा जो मिरर फॉर्म्युला आहे हा आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इझी देखील आहे. तुम्हाला स्पेशल मिरर फॉर्म्युलावरती 1 मार्क्ससाठीचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याच्याबरोबरच न्यूमरिकलसाठी तर हे इम्पॉर्टंट आहेच. काय आहे हा मिरर फॉर्म्युला बघा. तर मिररपासून असणारं ऑब्जेक्टचं डिस्टन्स, मिररपासून असणारं इमेजचं डिस्टन्स आणि मिररपासूनची जी फोकल लेंथ आपण म्हणतो फोकसचं डिस्टन्स, ह्या तिघांच्या मध्ये असणारं रिलेशन दाखवणारा फॉर्म्युला दॅट इज मिरर फॉर्म्युला. म्हणजेच मिरर फॉर्म्युला शोज कोरिलेशन बिटवीन 3 थिंग्स. कुठल्या 3 थिंग्स? एक म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स. This object distance is indicated by small u letter. त्यानंतर image distance which is indicated by small v आणि focal length जी आपण स्मॉल f ह्या लेटरने इंडिकेट करतो. सो मिरर फॉर्म्युला म्हणजे ह्या तिघांच्या मध्ये असणारं कोरिलेशन दाखवणारा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा. इट इज 1/f म्हणजेच फोकल लेंथचा रेसिप्रोकल इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. एवढा सिंपल हा फॉर्म्युला आहे आणि तितकाच इम्पॉर्टंट देखील आहे. ह्या दोघांच्या मध्ये प्लस साईन आहे, हे विसरू नका. 1 मार्क्ससाठी हा विचारला जातो सेपरेटली. ओके, आता हा मिरर फॉर्म्युला झाला. याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला आपल्याला न्यूमरिकलसाठी युजफुल आहे आणि तो फॉर्म्युला आहे मॅग्निफिकेशनचा. आता मॅग्निफिकेशन म्हणजे काय असतं, तर आपल्याला एखाद्या मिररच्या समोर ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्याच्यापासून मिळणारी इमेज ही ऑब्जेक्टच्या तुलनेत किती लहान किंवा किती मोठी आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो युजिंग मॅग्निफिकेशन फॉर्म्युला. दिस मॅग्निफिकेशन इज इंडिकेटेड बाय सिम्बॉल m. हा मॅग्निफिकेशन आपण 2 वेजनी फाइंड आउट करू शकतो. एक म्हणजे मॅग्निफिकेशन हा रेशो असतो कशाचा, तर हाईट ऑफ इमेज. इमेजची हाईट आपण स्मॉल h2 ह्या लेटरने इंडिकेट करतो अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची हाईट h1 ह्या लेटरने इंडिकेट करतो आपण. मॅग्निफिकेशन h2 आणि h1 ह्या दोघांचा रेशो घेतल्यानंतर जे काही तुमचा आन्सर येईल त्याच्या थ्रू तुम्ही मॅग्निफिकेशन कॅल्क्युलेट करू शकता. किंवा मॅग्निफिकेशन कॅल्क्युलेट करण्याचा अजून एक फॉर्म्युला आहे दॅट इज m इज इक्वल टू इमेज डिस्टन्स. इमेज डिस्टन्स आपण v ह्या लेटरने इंडिकेट करतो अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. दिस इज इंडिकेटेड बाय लेटर स्मॉल u. आणि इथे मात्र हे मायनस साईन द्यायचं असतं हा मिरर फॉर्म्युला मॅग्निफिकेशनच्या फॉर्म्युलामध्ये. सो याला मी सपोज नंबर 1 म्हटलं. ही एक मेथड झाली टू कॅल्क्युलेट मॅग्निफिकेशन. ही दुसरी मेथड झाली टू कॅल्क्युलेट मॅग्निफिकेशन. आता हे 1 आणि 2 हे 2 इक्वेशन्स जर आपण कंबाईन करूयात तर आपल्याला काय मिळेल बघा. वी विल गेट m इज इक्वल टू h2 अपॉन h1 आणि इज इक्वल टू -v अपॉन u. सो ह्या वेजनी आता हे जे इक्वेशन आपण लिहिलं आहे वी कॅन यूज दिस इक्वेशन इन 3 डिफरंट टाइप्स. कसं, तर एक तर हे पहिलं झालं, हा पहिला वे दॅट इज m इज इक्वल टू h2 अपॉन h1. दुसरा वे m इज इक्वल टू -v अपॉन u. आणि तिसरा वे हा आहे की h2 अपॉन h1 इज इक्वल टू -v अपॉन u. अशा 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे इक्वेशन यूज करू शकतो. आणि आपल्याला आता हे जे न्यूमरिकल आपण आज सॉल्व करायचं आहे त्याच्यामध्ये बघा ऑब्जेक्ट हाईट, ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट हाईट, इमेज हाईट ह्यापैकी कुठल्याही 3 व्हॅल्यूज आपल्याला जेव्हा दिलेल्या असतील तेव्हा आपण 4th व्हॅल्यू या प्रकारच्या इक्वेशनचा यूज करून हे डिसाईड करू शकतो. सो हे झालं मिरर फॉर्म्युला. ह्या दोघांच्या मध्ये प्लस साईन आणि ते मॅग्निफिकेशन आपण ह्या 3 डिफरंट वेजनी हा फॉर्म्युला यूज करू शकतो. आलं लक्षात. आता या 2 फॉर्म्युलावरती यूज्ड किंवा बेस्ड असणारे एक न्यूमरिकल आपण बघणार आहे.
नीट लक्षपूर्वक ऐका. हे न्यूमरिकल आधी वाचत वाचत मी तुम्हाला ते समजून कसं घ्यायचं, त्याच्यावरून पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन्स कसे ठरवायचे, जे आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्समध्ये शिकलेलो तो पाठ इथे मी सांगणार आहे. नीट समजून घ्या. जरा देखील तुमचं प्लस मायनस साईन चुकलं की तुमचं आन्सर कम्प्लिटली चुकणार आहे. न चुकता न्यूमरिकल स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व करायचं ते आपण बघूयात. आता इथे बघा काय दिलं आहे. राजश्री वॉन्ट्स टू गेट ॲन इन्व्हर्टेड इमेज ऑफ हाईट 5 सेंटीमीटर. पहिल्याच सेंटेन्समध्ये काय दिलं आहे, इन्व्हर्टेड इमेज दिलं आहे. इन्व्हर्टेड इमेज नेहमीच रिअल असते हे आपण शिकलो आहे. तुम्हाला मी सांगितलं ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये. रिअल इमेज नेहमी इन्व्हर्टेड असते, व्हर्च्युअल इमेज नेहमी इरेक्ट असते. इन्व्हर्टेड म्हणजे खाली डोकं वर पाय आणि इरेक्ट म्हणजे वर डोकं खाली पाय. आता इथं सांगितलं आहेच आपल्याला इन्व्हर्टेड इमेज ऑफ हाईट 5 सेंटीमीटर. इमेज इन्व्हर्टेड आहे आणि तिची हाईट 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे इमेजची हाईट आपल्याला इथं दिलेली आहे. ऑब्जेक्ट विच इज केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट डिस्टन्स 30 सेंटीमीटर दिलं आहे फ्रॉम अ कॉन्केव्ह मिरर. बघा इथे मेन फोकस कुठल्या कुठल्या वर्ड्सवरती करायचा आहे. इन्व्हर्टेड इमेज सांगितलेली आहे, तिची हाईट दिलेली आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेला आहे 30 सेंटीमीटर. कॉन्केव्ह मिरर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी ह्याच्यातल्या ऑब्झर्व करणार आहात. एखादं न्यूमरिकल आलं आणि ते तुम्ही सॉल्व करताना ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या कुठल्या गोष्टींवरती फोकस करून मग आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन ठरवणार आहे, त्या गोष्टींना इथे मी अंडरलाईन केलं. फोकल लेंथ दिलेली आहे मिररची 10 सेंटीमीटर. आता हे इथंपर्यंत ह्या गिवन व्हॅल्यूज झाल्या. फाइंड आउट काय करायचं आहे बघा. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड शी प्लेस द स्क्रीन. म्हणजेच मिररपासूनचं इमेजचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हां, ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलं आहे, इमेजचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर व्हॉट विल बी द टाईप ऑफ इमेज अँड व्हॉट इज द हाईट ऑफ ऑब्जेक्ट. टाईप ऑफ इमेज म्हणजे रिअल, इन्व्हर्टेड, व्हर्च्युअल, इरेक्ट, हा कुठल्या प्रकारची इमेज फॉर्म झालेली आहे. ॲक्च्युली ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथंच वरती दिलं आहे. इन्व्हर्टेड इमेज आहे आणि इन्व्हर्टेड इमेज नेहमीच रिअल असते. म्हणजे टाईप ऑफ इमेज इथं ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे ह्याचं आन्सर. आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजेच H1 आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीवरून पहिल्यांदा आपण गिव्हन काय काय दिलं आहे बघा. बरेच स्टुडंट्स जेव्हा तुम्ही सॉल्व करत असता तुम्ही हा पॅटर्न फॉलो करत नाही की गिव्हन फाइंड आउट फॉर्म्युला सोल्युशन. हाच पॅटर्न आपल्याला सवय लावून घ्यायची की कुठलंही न्यूमरिकल असू दे अशाच पद्धतीनं आपण सॉल्व करणार आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला फर्स्ट गिव्हन व्हॅल्यू जी आहे काय दिलेली आहे रे, की इन्व्हर्टेड इमेज ऑफ हाईट. हाईट इमेजची दिलेली आहे 5 सेंटीमीटर. मी इथं लिहून घेतलं इमेज हाईट दॅट इज H2. ऑब्जेक्टची हाईट आपण इथे H1 म्हटलं आहे, इमेजची हाईट H2 म्हटलं आहे. सो H2ची व्हॅल्यू माझी आली किती -5 सेंटीमीटर. मायनस का, कारण इन्व्हर्टेड आहे. इन्व्हर्टेड म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालची डिस्टन्सेस, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आपल्याला काय सांगतं, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालची डिस्टन्सेस मायनसमध्ये असतात. म्हणून इन्व्हर्टेड आहे म्हणून मी इथं 5 सेंटीमीटर मायनस घेतलं. हां, इथं ही पहिली गोष्ट. इथं तुम्हाला कुठंच दिलेलं नाही आहे हे 5 सेंटीमीटर प्लस की मायनस, पण ते आपण ठरवलं. कसं ठरवलं, कारण इथं त्यांनी सरळ दिलं आहे की इमेज इन्व्हर्टेड आहे आणि इन्व्हर्टेड म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालची अंतर निगेटिव्ह असतात म्हणून मी इथे 5 सेंटीमीटर मायनसमध्ये घेतलं. पहिला पार्ट कंप्लीट झाला. आता पुढे ऑब्जेक्ट विच इज केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर. दुसरी गिव्हन व्हॅल्यू आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स दिले. इथं हाईट आणि डिस्टन्स ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हाईट म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर त्याची उंची किती आहे आणि डिस्टन्स आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन शिकलोय की नाही, हे झालं डिस्टन्स आणि इथून वरची झाली हाईट. हाईट दिली आहे इमेजची -5 म्हणजे इथे खालच्या बाजूला 5 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट डिस्टन्स या बाजूला, ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण U ह्या लेटरने इंडिकेट करतो. आणि बघा आता आपल्या कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्समध्ये काय सांगितलं आहे की ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ॲट द लेफ्ट साईड ऑफ द मिरर. तुमचं कॉन्केव्ह मिरर असू दे किंवा कॉन्व्हेक्स मिरर असू देत, ऑब्जेक्ट हे नेहमीच लेफ्ट साईडला ठेवलं जातं आणि लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस नेहमीच मायनसमध्ये असतात, बरोबर की नाही. या साईडची डिस्टन्सेस
नेहमी मायनस असतात आणि मिररच्या राईट साईडचे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह असतात. मग ऑब्जेक्ट नेहमी लेफ्ट साईडला ठेवतो म्हणून ऑब्जेक्ट डिस्टन्स नेहमीच मायनसमध्ये घ्यायचं. तुम्हाला यूची व्हॅल्यू कुठलंही न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करा, यूची व्हॅल्यू कंपल्सरी मायनसमध्ये घ्यायची. सो मी इथं लिहिलं यू इज इक्वल टू किती दिलं आहे -30 सेंटीमीटर. दुसरा पार्ट झाला. आता कॉन्केव्ह मिरर दिला आहे. कॉन्केव्ह मिरर हा आपला कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. आता परत कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला इथं यूज करायचे आहेत. हा कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्केव्ह मिररचा फोकस मिररच्या समोर असतो, इन फ्रंट ऑफ मिरर. सपोज हा फोकस आहे आणि हा फोकस कुठे आहे कॉन्केव्ह मिररचा? त्याच्या समोर, म्हणजेच मिररपासून डाव्या बाजूला आणि लेफ्ट साईडची डिस्टन्सेस मायनसमध्ये असतात. म्हणून कुठला मिरर सांगितला आहे तो आधी बघायचा. कॉन्केव्ह मिरर जर तुम्हाला न्यूमरिकलमध्ये सांगितला असेल तर त्याची फोकल लेंथ नेहमीच मायनसमध्ये घ्यायची. आणि जर कॉन्व्हेक्स मिरर असं म्हटलं असतं इथे तर मी ही फोकल लेंथ ही जी 10 सेंटीमीटर व्हॅल्यू दिली आहे ती मी +10 घेतली असती. इथे कॉन्केव्ह मिरर सांगितलं आहे, कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ मायनसमध्ये, म्हणून ही जी फोकल लेंथची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती व्हॅल्यू मी घेणार -10. कॉन्केव्ह मिरर आहे म्हणून, कॉन्व्हेक्स असता तर मी प्लस घेतलं असतं. सो ते बघायचं न्यूमरिकलमध्ये कुठला मिरर दिला आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स नेहमीच मायनसमध्ये घ्यायचं. इन्व्हर्टेड रिअल असं काही दिलं आहे का बघायचं आणि मग त्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते ठरवायचे. एवढ्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. आता पुढची स्टेप आहे फाइंड आउट काय करायचं आहे ते लिहायचं आहे. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड शी प्लेस द स्क्रीन असं विचारलं आहे. म्हणजेच इमेजचं डिस्टन्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. हे पण शोधून काढता आलं पाहिजे बरं काय. हे जे सांगितलं आहे ॲट व्हॉट डिस्टन्स वगैरे सांगितले, मग त्याच्यावरून आपल्याला नेमकं काय विचारलं आहे हे पण तुम्हाला शोधता आलं पाहिजे. ॲट व्हॉट डिस्टन्स आला. शुड शी प्लेस द स्क्रीन काय मिरर शुड शी प्लेस द स्क्रीन फ्रॉम द मिरर असं विचारलं आहे. म्हणजेच स्क्रीनवरती त्या ऑब्जेक्टची इमेज येणार आहे बरोबर. आणि म्हणून मला इथे काय फाइंड आउट करायचं आहे इमेज डिस्टन्स. म्हणजेच व्हीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. अजून काय विचारलं आहे व्हॉट विल बी द टाईप ऑफ इमेज, म्हणजेच रिअल की व्हर्च्युअल. आता त्याचं तुम्हाला मगाशीच सांगितलं इथे इन्व्हर्टेड आहे म्हणजे ती रिअल इमेज आहे हे आपल्याला तिथंच कळालं आहे. पण हाईट ऑफ ऑब्जेक्ट हा दुसरा विचारला आहे प्रश्न. हाईट ऑफ ऑब्जेक्ट ज्याला आपण H1 म्हणतो ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि तिसरं टाईप ऑफ इमेज म्हणजेच नेचर, म्हणजेच रिअल की व्हर्च्युअल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 3 गोष्टी गिवन झालं, फाइंड आउट झालं. न्यूमरिकल वाचल्यानंतर आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन कळाली. आता या सगळ्यावरून फॉर्म्युला, आता एक तुम्हाला चांगलं आहे की ह्या प्रकारचे न्यूमरिकल सॉल्व करताना आपण हे 2च फॉर्म्युले यूज करणार आहे. एक म्हणजे मिरर फॉर्म्युला आणि दुसरा म्हणजे मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. सो कुठलंही न्यूमरिकल असू देत आपल्याला ह्यापैकी कुठला तरी एक फॉर्म्युला, शक्यतो कंपल्सरी मिरर फॉर्म्युला तर सगळीकडे असणारच आहे. जर विचारलं जर हाईट विचारली आपल्याला ऑब्जेक्टची किंवा इमेजची हाईट जर विचारली असेल तरच आपण मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करायचा. हाईट विचारली नसेल तर फक्त मिरर फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर इथं आपल्याला हाईट विचारली आहे सो आपण इथे दोन्ही फॉर्म्युले यूज करणार. नंबर 1 दॅट इज मिरर फॉर्म्युला 1/v + 1/u आणि दुसरा म्हणजे मॅग्निफिकेशनचा m इज इक्वल टू h2/h1 इज इक्वल टू -v/u. गिवन फाइंड आउट फॉर्म्युला इथंपर्यंत आपली गाडी आली. आता सोल्युशनमध्ये बघूयात व्हॅल्यू पुट करत करत सॉल्व कसं करायचं. पुढची स्टेप आहे सोल्युशन. ह्याच स्टेप्स फॉलो करायच्या बरं काय. बरेचदा तुम्ही काय करता हे सगळं काय लिहित बसत नाही, डायरेक्ट सॉल्व करता, तिथं तुमचे मार्क जातात. म्हणून एक्झाममध्ये ह्याच स्टेप गिवन फाइंड आउट फॉर्म्युला सोल्युशन ह्या स्टेप विसरायच्या नाहीत. आता परत आपल्याला सगळ्यात आधी इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आणि त्यासाठी मला फोकल लेंथ दिलेली आहे आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलं आहे
बरोबर. मग ह्या दोन गोष्टींचा यूज करून मी इमेज डिस्टन्स फाइंड आउट करू शकते. सो मी इथं पहिलं सोल्युशन लिहिताना 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u हा मिरर फॉर्म्युला लिहून घेतला. इथे आपल्याला दिलेला आता व्हॅल्यूज पुट करूयात. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हीची व्हॅल्यू. सो ते मी एका बाजूला घेईन. 1/v इज इक्वल टू 1/f मायनस 1/u होईल. आता व्ही एका बाजूला आलं, फोकल लेंथ ह्या साईडला आली. आता व्हॅल्यू पुट करूयात. बघा 1/f, एफची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला -10 सेंटीमीटर, मायनस यूची व्हॅल्यू किती आहे -30 सेंटीमीटर. आता डिनॉमिनेटर सेम करायचं आहे आपल्याला. काय करता येईल बघा. आता हे इथे हे मायनस मायनस तुमचे प्लस साईन झाले. तुमचे अल्जेब्राचे जे कन्सेप्ट आहेत प्लस मायनस साईनच्या त्या व्यवस्थित असल्या की हे चुकत नाहीत. इथं चुकून जरी तुमचं एका ठिकाणी तरी सपोज प्लस मायनस साईन चेंज झालं, विसरलं, तर तुमचं न्यूमरिकल सगळंच्या सगळं रॉंग येणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून काळजीपूर्वक प्लस साईन मायनस साईन बघायची आणि त्यासाठी न्यूमरिकल नीट वाचायचं. कुठला मिरर दिलाय, फोकल लेंथ काय येणार, ऑब्जेक्ट डिस्टन्स कंपल्सरी मायनस, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं लक्षपूर्वक करायच्या आहेत. आता इथे माझं हे काय मिळालं बघा. इथे हे मायनस मायनस प्लस साईन झाले. सो 1/-10 प्लस 1/30 असं मी लिहीन. आता हे डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. मी काय केलं बघा. आता हे मायनस साईन आपण तात्पुरतं या बाजूला देऊयात, वरच्या साईडला देऊ किंवा कडेला देऊ, काही फरक पडत नाही. 1/10 इथं मायनस साईन आहे तसा इंटू 3 आणि हे ॲज इट इज 1/30. का तर मला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. कॉमन फॅक्टर ह्याच्यातला जो घेतला, मग काय मिळालं आपल्याला -3/30 प्लस 1/30. दोघांचा डिनॉमिनेटर सेम मिळाला मला. आता बघा 1/v इज इक्वल टू -3 प्लस 1/30. इथं मी मायनस दिला असता तर मग परत वेगळं झालं असतं. हे मायनस साईन आपण इथे इथे किंवा इथे तिन्हीकडे देऊ शकतो. मला डिनॉमिनेटर सेम करायचा होता त्यामुळं मी इथं दिला. तुम्ही इथं पण देऊ शकता. त्या पद्धतीनं तुमचे कॅल्क्युलेशन्स करायचे. आता इथं काय झालं बघा. -3 प्लस 1 म्हणजेच काय मिळालं मला -2/30 मिळालं. बरोबर. मग परत ह्याला मी डिवाइड करत गेले. -1/15 आलं. आता हे 1/v म्हणजे -1/15 आहे. म्हणून आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची, व्हीची. म्हणजेच त्याच्या रेसिप्रोकल होईल, दॅट इज -15. म्हणजे व्हीची व्हॅल्यू आली -15 आणि इथे युनिट द्यायला विसरायचं नाही. कुठेच युनिट कट की अर्धा मार्क कट. सो इथे -15 सेंटीमीटर ही व्हीची व्हॅल्यू आली. पहिली व्हॅल्यू मिळाली आपल्याला. इमेज डिस्टन्स -15. मायनस आहे म्हणजे मिररपासून इमेज कुठं फॉर्म झालेली असणार आहे. आता डिस्टन्स आहे हे, म्हणजेच मिररच्या लेफ्ट साईडला इमेज ही आपल्याला फॉर्म झालेली असणार आहे. आलं लक्षात. आता पुढचं आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, हाईट ऑफ ऑब्जेक्ट दॅट इज h2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे समजल्या स्टेप्स सगळ्या व्यवस्थित. ओके. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला h2 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ती बघूया. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एवढ्या डिटेल स्टेप्स दिलेल्या नाही आहेत. सो ह्या व्यवस्थित तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट करून मग ह्या पद्धतीनं सॉल्व करू शकता. ओके. आता बघूयात h2 ची व्हॅल्यू कशी काढायची. त्यासाठी आपल्याला हा सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आपण 3 पद्धतीनं यूज करू शकतो. त्यापैकी मी हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे -v/u. कारण आपल्याला व्ही, यू आणि h1 ह्या तिघांच्या व्हॅल्यू h2 च्या व्हॅल्यू माहिती आहे आणि त्याच्यावरून आपण h1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. सो पुट करूयात व्हॅल्यूज इथे. h2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला -5/h1 फाइंड आउट करायचं आहे. मायनस साईन v ची व्हॅल्यू किती आली आता आपली -15 आली. u ची व्हॅल्यू -30 आली. आता बघा हे तुमचे मायनस मायनस साईन आहेत, हे दोन्ही कॅन्सल होतील. हे एकच मायनस साईन इथे राहिलं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. h1 इज इक्वल टू आधी हे लिहूयात आहे असं आणि मग
प्लस मायनस साईन जे काय होतात ते बघूयात. H1 इज इक्वल टू हे म्हणजेच -5 इंटू -30 अपॉन हां, आणि इथे मायनस साईन आहे तसं आहेच आहे परत. हे इथलं मायनस साईन पण विसरू नका हां, हे विसरलं की परत गोंधळ होणार बघा. हे मायनस साईन ॲज इट इज दिलं, हे -5 इंटू -13 आणि हे -15 अपॉन आले. आता हे दोन्ही मायनस मायनस मल्टिप्लिकेशन आहे, प्लस झालं म्हणजेच इथे काय होणार तुमचं -5 इंटू 30 आलं अपॉन हे मायनस साईन आहे, हे मायनस साईन ते पण गेले म्हणजे 15 आले. सगळे मायनस साईन्स तुमचे एकमेकांना कॅन्सल झाले आणि उरलं हे. मग आता हे सॉल्व करत जाऊयात. 5 3 150 अपॉन 50 म्हणजेच 10 आलं, प्लस 10 म्हणजेच H1 ची व्हॅल्यू आली +10 सेंटीमीटर. आपल्याला ह्या दोन गोष्टी विचारलेल्या होत्या, त्या दोन्ही गोष्टी आपण फाइंड आउट केल्या. आणि नेचर ऑफ इमेज तर ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे, इन्व्हर्टेड आहे. मग नेचर ऑफ इमेज तुम्ही काय लिहिणार, ॲज द हाईट ऑफ इमेज इज इन्व्हर्टेड, किंवा -5 आहे ना इमेजची हाईट, म्हणून इमेज जी आहे ती इन्व्हर्टेड आणि रिअल असणार आहे. ऑब्जेक्टची हाईट जी आहे आपल्या ती 10 सेंटीमीटर आहे आणि इमेजची हाईट 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे इमेज जी फॉर्म झाली आहे ती ऑब्जेक्टपेक्षा लहान आहे, बरोबर. इमेजची हाईट -5 आहे आणि ऑब्जेक्टची हाईट 10 आहे. मग ऑब्जेक्टपेक्षा इमेज लहान आहे म्हणजेच स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट. मग नेचर ऑफ इमेज कसं लिहिणार, द इमेज फॉर्म्ड इज रिअल, इन्व्हर्टेड अँड स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट. मग इथंपर्यंत येऊन थांबायचं नाही, तर तुमची सगळी तिन्ही आन्सर्स एकत्रित आपल्याला कंपाईल करायची आहेत. शेवटी वर्ड्समध्ये जिथं तुम्ही हमखास चुकतात, जसं आपल्याला विचारलंय की नाही त्या पॅटर्नमध्ये फायनल आन्सर तुमचं आलं पाहिजे. म्हणजेच द डिस्टन्स ऑफ इमेज इज किती आलं होतं आपलं इमेज डिस्टन्स, 15 सेंटीमीटर, बरोबर. त्यानंतर आता इथे प्लस मायनस साईन काय द्यायचे नाही. त्यानंतर दुसरं काय विचारलेलं होतं, पहिला विचारला डिस्टन्स ऑफ इमेज, हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आणि तिसरं काय विचारलं होतं, नेचर ऑफ इमेज, हे काय सांगणार, रिअल अँड इन्व्हर्टेड, रिअल, इन्व्हर्टेड अँड स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट. का स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट, कारण ऑब्जेक्टची हाईट 10 आहे, इमेजची हाईट 5 सेंटीमीटर आहे, म्हणून इमेज ही स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट आहे. आलं लक्षात. आता ह्या पद्धतीनं असे खूप सारे न्यूमरिकल्स आहेत, प्रत्येक प्रकार वेगवेगळा आहे. ह्या प्रकार सोडून जे व्हरायटी असेल न्यूमरिकलची ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ह्यासारखे जे आहेत तुमच्या एक्सरसाइजमधले तो पॅटर्न मग मी परत घेत नाही, तो तुम्ही हा रेफर करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही सॉल्व करा. ह्याच्यापेक्षा वेगळी जी व्हरायटी आहे न्यूमरिकलची ती मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया.